grammatically. Okay, so grammar checking will be done in Word and also in the email, but still you should be writing it grammatically correct, which includes your commas and full stops, and where you need some inverted commas and all those things, which also comes under grammar. Then punctuation should also be correct. That is what comma and full stop is. Then sentences should be concise. So always try to write the sentences that are short, which can be easy to be read and understood. Okay. So sixth is sentences should be varied in structure. Means I have told you, don't make it too choppy or don't write too long sentences. Both of them are difficult to read. Like तीन चार वर्ड नंतर जर फुल स्टॉप दिला, तीन चार वर्ड नंतर जर फुल स्टॉप दिला, तर ते सेंटेन्सेस वाचून समजायला पण अवघड जातात. आणि ते जर खूप लेंदी सेंटेन्सेस लिहिले तरी समजायला अवघड जातात. Sentences should fit together naturally. Means there should be meaning when you are writing something in the paragraph. So whatever you are writing above, below should relate to one idea. असं मध्येच काहीतरी वेगळे points नको. Then we have seen this transition words. Then we have seen um, how to develop the paragraphs, right? Paragraph कसा develop करू शकतो आपण लास्ट टाइम हे पाहिलेले chronologically, म्हणजे as per the events or the things that has happened, त्याची chronology प्रमाणे तुम्ही लिहू शकता, किंवा general to specific or specific to general. Okay, you can start with some general explanation and then you can move on towards some specific explanation, or you can start with specific and then come to the general one. नंतर डेफिनेशन एक्सप्लेन करताना डिस्क्रिप्शन, एखाद्या गोष्टीचं खूप डिस्क्रिप्शन करायला. सो इन दॅट वे यू कॅन मेक द पॅरेग्राफ शुड बी कोहेरंट, म्हणजे इट शुड हॅव सम रिलेशन, और इट शुड बी कनेक्टेड टू each other. Now next we have seen tone in writing. Tone in writing पण आपण पाहिलं होतं, how your tone should be, because your tone reflects the mood. So that we have seen last time. फॉर्मल असतं, इनफॉर्मल असतं, ऑप्टिमिस्टिक असतं, वरीड. हे डिफरंट टोन्स आहेत रायटिंगचे, जे जसं बोलताना आपण सॅड आहे, हॅपी आहे, एक्साइटेड आहे, राईट, हे सगळं जसं आपल्याला कळतं तसंच आपल्याला रायटिंग मधनं हे डिफरंट टोन्स लक्षात येतात. नंतर फ्रेंडली, क्युरियस, कोऑपरेटिव्ह, असर्टिव्ह, एन्करेजिंग, सरप्राईज. ओके, सो दिस इज ऑल वी हॅव सीन हाऊ टू दिस डिफरंट टोन्स अफेक्ट. सो इथपर्यंत आपण लास्ट क्लासमध्ये बघितलं होतं. आता ऑलमोस्ट ह्याचे लास्ट पॉइंट्स आहेत पर्स्युएसिव्ह रायटिंग, आणि या चॅप्टरचा लास्ट पॉइंट आहे समरी, की समरी कशी लिहायची. तर ते दोन गोष्टी आपण आज बघणार आहे. सो दॅट टुडे प्रॉबब्ली विल फिनिश अप विथ दिस चॅप्टर. सो हा चॅप्टर, सेकंड चॅप्टर पण आपला कम्प्लीट होतो. मग थर्ड चॅप्टर मध्ये सगळे डिफरंट टाइप्स ऑफ लेटर्स आहेत, म्हणजे वेगवेगळ्या टाइपचे त्यांनी जे डिफरंट डिफरंट लेटर्स मेन्शन केले त्याचे फॉर्मॅट्स दाखवेल, आणि तुम्ही त्याचे तसेच तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये लिहायचे ते लेटर्स. ओके, ॲज अ रेकॉर्ड. So the next point in your syllabus is persuasive message. आता persuasive message काय असतो, की एखाद्या गोष्टीसाठी जेव्हा तुम्हाला कन्व्हिन्स करायचं असतं कोणाला. आता पर्स्युएशन कुठलं पण असतं, राईट. इट कुड बी लाईक फॉर एक्झाम्पल, जर तुमची एखादी इन्स्टिट्यूशन असेल, तर यू आर ट्राइंग टू परसीव द स्टुडंट टू मेक हिम अंडरस्टँड वाय इट इज इम्पॉर्टंट फॉर हिम टू टेक ऍडमिशन इन युअर इन्स्टिट्यूट. किंवा तुमच्या इन्स्टिट्यूट मध्ये आल्यानंतर त्या स्टुडंट मध्ये काय डेव्हलपमेंट होणार आहे, किंवा त्याचा काय फायदा होणार आहे, हे जेव्हा तुम्ही त्याला सांगता, तेव्हा त्याला पर्स्युएशन मेसेज म्हणता. म्हणजे तुम्ही यू आर गिव्हिंग सम मेसेज विच इज मेकिंग हिम अंडरस्टँड द इम्पॉर्टन्स ऑफ अवर इन्स्टिट्यूट. तसंच तुमचं एखादं प्रोडक्ट असेल, तर त्या प्रोडक्ट मध्ये पण तुम्ही अशा काही गोष्टी मेन्शन करता. आता हे बोलण्याचं झालं, पण रायटिंग मध्ये सुद्धा असतं. रायटिंग साठी तुम्ही तुमच्या प्रोडक्टचे पॅम्पलेट्स छापता, तुमच्या इन्स्टिट्यूट किंवा कंपनी बद्दलची माहिती छापता, ती लोकांना देता. तुमच्याकडे ब्रॉशर असतं, राईट. जर तुम्ही वर्बली सगळ्या गोष्टी कन्व्हिन्स करू शकता, तर मग तुम्ही ब्रोशर कशासाठी बनवता? Because brochure is written document and they can go home and read again. Because when you are speaking face to face, they may forget certain things,
राईट. ऐकताना त्यांच्याकडनं काही गोष्टी मिस होऊ शकतात, काही गोष्टी त्यांच्या तेव्हा लक्षात येत नाही, किंवा काही गोष्टी त्यांना ऐकायला पाहिजे पण त्यांचं माइंड कुठेतरी तिसरीकडे असतं. सो दीज आर थिंग्स विच यू कॅनॉट कंट्रोल. म्हणून त्याच्या जोडीला रिटन कम्युनिकेशन पण असतं, जसं ब्रोशर असतं, एखादं छोटंसं पॅम्पलेट असतं, तुमच्या ऍडमिशन बद्दलचे ऍडव्हर्टाइजमेंट्स असतात, असं काहीतरी तुम्ही त्यांच्या हातात देता, राईट. आणि त्याच्यामुळे त्यांना परत घरी जाऊन सगळं वाचायला चान्स मिळतो, अँड देन दे कॅन थिंक अपॉन इट, right? So this is called persuasive message. Now there are different intentions why people write persuasion message. Now it depends for what you are writing and why you want to convince that other person about it. But persuasive message लिहायची एक फ्लो चार्ट आहे, त्या फ्लो चार्ट प्रमाणे एक्सप्लेन करते. ओके, what is your topic? If you want to write a persuasive message, first you have to find a topic for what are you writing it. Then who is your audience, right? For whom you are writing. Your audience is a student, your audience is a parents, your audience is a customer. Is it the homemaking product, so is she is a housewife, or is he some men or women? So these all things parameters will decide की तुम्ही मेसेज मध्ये काय लिहायचं. Do you want to sell or persuade? So sometimes the motto is to sell, and sometimes it is just to convince them ki whatever they are doing is right, right? So हे messages दोन्ही वेनी असतात. कधी कधी त्याच्यामध्ये तुम्हाला एखादी वस्तू विकण्यासाठीचा मेसेज असतो, आणि कधी कधी तुम्हाला जस्ट लोकांना कन्व्हिन्स करायचं असतं की जे काही चाललंय ते राईट आहे, जे काही म्हटलं जातंय. जसं फॉर एक्झाम्पल एखाद्या कल्चरचे टिपिकल लोक बघा, त्यांचे काही मेसेजेस घेऊन फिरत असतात, किंवा तुम्ही एखाद्या कल्चरची अशी एक रॅली निघाली असेल आणि तुम्ही त्या रॅलीच्या आता ते तुमच्या हातात काही त्यांचे गुड थॉट्स असलेले, त्यांच्या टिपिकल त्या कल्चरचे काही प्रिन्सिपल्स असलेल्या गोष्टी त्या पेपरवर लिहिलेल्या असतात, की त्याच्यामुळे वाचून तुम्हाला ते पटवायचा प्रयत्न करतात की ह्या कल्चरचे प्रिन्सिपल्स चांगले आहेत, या कल्चरचं हे चांगलं आहे, सो यू कॅन फॉलो दिस टाईप ऑफ कल्चर. सो असं पण तुम्ही बघितलंय, किंवा असं काही या पद्धतीने केलेली मेसेज. सो तो पण एक पर्सिव्हेसिव्ह मेसेज असतो. नंतर, what style of writing is appropriate for this audience and your intent? So how will they like, राईट. आता फॉर एक्झाम्पल, जसं आता एखाद्या ऍडमिशनचं आपण बघतो, विच यू मस्ट हॅव ऑल्सो एक्सपिरियन्स, राईट. नाव वेन यू वेर प्लॅनिंग फॉर टेकिंग ऍडमिशन्स, पॉसिबली you must have gone through several colleges, or you must have seen different brochures of different colleges. Now as far as if it is my institute, and you are the my audience as a student, मला माहिती आहे तुमची रिक्वायरमेंट काय, राईट. फर्स्ट थिंग इज यू वॉन्ट टू डेव्हलप युअर पर्सनॅलिटी ॲज अन MBA student. Second, you must want good placements in the companies so that you can start with your career. You want some grooming within you so that you can stand in the crowd of other MBA students. So ह्या ज्या basic requirements आहेत, this I know. You need all these type of requirements. Okay. So मी काय करणार, माझ्या पॅम्पलेट वरती किंवा माझ्या ब्रॉशर वरती I will try to put all these things. Right, I try to focus on those writing concepts, because rest of the thing की आमच्याकडे ही अम्युनिटी आहे, ती अम्युनिटी, आमच्याकडे एवढं ह्याचं इंटिरियर ह्यानी डिझाईन केलेले फ्लोअर्स आहेत, आणि आमच्याकडे एसीज या ब्रँडचे आम्ही लावलेत, ही इन्फॉर्मेशन लिहिण्यात काही पॉइंट आहे का? नाही, कारण त्या ऑडियन्सला त्याच्यात इंटरेस्ट नाहीये. त्यांना इंटरेस्ट कशात आहे, एवढे पैसे भरले तर माझ्यात काय डेव्हलपमेंट होणार आहे, मी काय शिकणार आहे, मला आउटपुट काय मिळणार आहे. सो तुमच्या रायटिंग मध्ये फोकस तो पाहिजे. इथे जर तुम्ही हा फोकस ठेवला की इंटिरियर कसं आहे, हे कुठला ब्रँड वापरलाय, तुम्ही किती क्वालिटीच्या सगळ्या वस्तू वापरल्या, तर यू थिंक युअर ऑडियन्स इज गोइंग टू गेट प्लीज? नो, right? Because you have not thought about the audience and you have written a wrong content. So this way you have to think before you are writing in a brochure, on a pamphlet, on a website, because you have to hold your audience. आणि ह्याच्यासाठी तुम्हाला ऑडियन्स माहिती असणं खूप गरजेचं आहे. हे ना सेम टू सेम बऱ्याचशा गोष्टी रिझेंबल होतात आपल्या पीपीटी प्रेझेंटेशनला. तुम्हाला जेव्हा मी पीपीटी स्लाइड्स बनवायच्या शिकवल्या होत्या, त्यावेळेस पण मी तुम्हाला हे सांगितलं होतं की ऑडियन्स कोण आहे, तुम्ही कोणासमोर पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन देणार आहे, हे खूप महत्वाचं असतं, राईट. तुम्हाला आठवत असेल तर मी एक्झाम्पल दिलं होतं की सपोज तुम्ही एका ऑफिसमध्ये काम करताय, राईट, आणि तुम्हाला तुमचा
मंथली डेटा प्रेझेंट करायला सांगितलंय. तुम्हाला सांगितले की सपोज तुम्ही सेल्स डिपार्टमेंटला आहे आणि तुम्हाला सांगितले की तुमचा मंथली सेल्स रिपोर्ट तुम्हाला प्रेझेंट करायचा आहे. आता तुमच्या समोर जी ऑडियन्स आहे ही ज्युनियर्स आहेत, फ्रेशर्स आहेत, right? Just joinees and new joinees, freshers, and your juniors, and some of your colleagues and seniors, right? Now you know majority of audience are people who have never attended your seminar. They have never been to any seminar in your company. So possibly this could be their first seminar. So what you have to do is you have to bring some background. मग अशा प्रेझेंटेशनला तुम्ही थोडंसं कंपनीचं लिहाल, कंपनी कशामध्ये काम करते, कसल्या प्रोडक्टच्या सेल बद्दल हे सगळं चाललंय, नॉर्मली त्याचं आतापर्यंतचं रेकॉर्ड काय, का तो मार्केटचा टॉप सेलिंग ब्रँड आहे का, कसं आहे, आणि मग तुमचं आत्ताचं परफॉर्मन्स काय. म्हणजे काय होतं, त्यांना थोडीशी कनेक्टिव्हिटी लागते. ओके का, कारण तुमचे ऑडियन्स फ्रेशर्स आहेत. आता हेच ऑडियन्स मी जर आले आणि म्हटले की फॉर एक्झाम्पल मी म्हटलं ऋतुजा, हेच प्रेझेंटेशन तुला आता आपल्या सीईओज आणि डिरेक्टर समोर द्यायचं, राईट? सगळे डिरेक्टर्स आणि ते बसणारे, बिकॉज दे ऑल्सो वॉन्ट टू सी हाऊ द सेल्स नाव. Will you present everything from basic in front of them? No, right? Because they are the CEOs of company, they are the directors of company, they know every in and out of that company. So you don't have to start with what the company name is and what the sales or products they are selling and all, right? And they don't have that much time to sit and listen to your all these basic things. So at that point, when you know now your audience is the CEOs and directors, you should directly stick to the point. डिरेक्टली जास्तीत जास्त काय, तर मागच्या महिन्याचा सेल असा होता आणि आता या महिन्याचा सेल मी प्रेझेंट करते, तो याच्या कम्पेरेटिव्ह हा सेल असा होता, याच्या कम्पेरेटिव्ह तो सेल तसा होता. सो दिस कुड बी युअर डिरेक्टली टू द पॉइंट टॉक, बिकॉज दे डोंट हॅव सो मच टाइम. सो सी, same presentation, delivery content has changed depending upon the audience. So same thing is in writing as well. जेव्हा तुम्ही लिहायचं काढता तेव्हा तुम्हाला माहिती पाहिजे की आपण हे कोणाला लिहितोय, कोण वाचणार आहे हे कॉन्टेंट, आणि आपण कशा टाईप मध्ये लिहिलं पाहिजे. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. रिमेंबर, पीपीटी असू दे, तुमचं एक्झाम्सचे पेपर असू दे, किंवा तुमचं तुम्हाला कुठे कॉन्टेंट रायटिंग करायला लागलेलं असू दे, तुम्ही ईमेल लिहिताना असू दे, किंवा तुम्ही वेबसाईटवर काही लिहिताय, राईट? एव्हरीवेअर यू नीड टू थिंक. तुम्ही असं रॅन्डमली उठून काही नाही लिहू शकत, राईट? तुम्हाला विचार करायला लागतो की मला काय लिहायचंय, माझा ऑडियन्स कोण आहे, मला हे कोण वाचलेलं पाहिजे. अँड दॅट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट इन दिस, राईट? सो डिपेंडिंग ऑन ऑडियन्स यू हॅव टू राईट द अप्रोप्रिएट थिंग दॅट दे वॉन्ट. व्हॉट आर युअर की पॉइंट्स टू कन्व्हिन्स युअर रीडर, राईट? हाऊ आर यू गोइंग टू डू. आता पर्सुएशन करताना तुम्ही ग्राफ्स, तुमचे अजून काय डायग्रॅम्स, राईट, पाय डायग्रॅम, ग्राफ डायग्रॅम्स किंवा चार्ट, या गोष्टींची हेल्प घेऊ शकता, पिक्चर्सची हेल्प घेऊ शकता, ज्याच्यामुळे सी इफ हॅव यू सीन एनी ब्रॉशर वेअर देर इज नो पिक्चर. रेअरली असतं. बऱ्याचशा ब्रॉशरवर तुम्ही बघाल तर मुलांची चित्र असतात, एखाद्या अवॉर्ड फंक्शनचं अवॉर्ड घेताना देतानाचं चित्र असतं, किंवा एखाद्या अचिव्हमेंटचं काहीतरी चित्र असतं, किंवा गॅदरिंगचे चित्र असतात, त्यांच्या कॉलेजमध्ये जे काही इव्हेंट्स होतात त्याचे काहीतरी पिक्चर्स लावलेले असतात, बिकॉज these pictures will tell more than what is written there, राईट? सो कुठे चित्र टाकायचं, कुठे आपल्या प्रोडक्ट, आता फॉर एक्झाम्पल तुम्ही एखाद्या प्रोडक्टची माहिती देताय, तर तुम्ही बघा त्या प्रोडक्टचं पिक्चर्स टाकलेले असतात, राईट? त्याचे वेगळे वेगळे पार्ट्सचे पिक्चर्स असतात. नंतर त्याची पॉप्युलॅरिटी कशी वर गेली, गेल्या काही टाइम मध्ये त्याचा चार्ट दाखवलेला असतो. सो ह्या गोष्टी आहेत ना, ह्या गोष्टी तुमच्या वर्ड्स पेक्षा जास्त बोलतात, आणि त्याच्यामुळे तुम्हाला पर्स्युएट करायचंय लोकांना, तर यू हॅव टू यूज इवन दिस काइंड ऑफ फॉर्म्स सो दॅट यू कॅन कन्व्हिन्स देम मोर इझिली. नंतर व्हॉट पॉइंट्स माइट दे पुट अप टू रिफ्यूट युअर आयडिया, म्हणजे त्यांच्याकडनं काय क्वेश्चनिंग होऊ शकतं की ज्याच्यामुळे ते तुमच्या आयडियाला क्रॉस करतील, किंवा तुम्ही सांगताय की आमच्याकडे फॉर एक्झाम्पल आमच्या इथे आल्यानंतर असं असं होईल, आमच्या इथे आल्यानंतर अशी डेव्हलपमेंट होईल, तुमच्या इन्स्टिट्यूट मध्ये आल्यावर आम्ही मुलांमध्ये हे चेंजेस करू, ते चेंजेस करू. आता त्यांनी क्रॉस केला की आमच्या स्टुडंटला, माझ्या मुलाला तर इंग्लिशच नीट येत नाही, माझा मुलगा तर इंग्लिश मध्ये खूपच वीक आहे, मग कसं काय तुम्ही डेव्हलप
करणार. So you should know what are they think about this thing, ki what will be the question arising in mind of your audience who is reading it, and you are trying to answer those questions in your writing. So you are trying to analyze this thing and answer those questions. Now, what are your key points to convince your reader? तुम्ही कुठल्या मेन इश्यूज वरती बरोबर घाला घालून तुमच्या वाचणाऱ्याला कन्व्हिन्स करताय की वॉट एव्हर यू आर डुईंग इज राईट, म्हणजे तुम्ही पर्स्युएशन जे करताय ते त्या गोष्टीसाठी करताय. Add them to your writing so that they add to your viewpoint, right? So you should add the points accordingly की जे तुम्हाला वाटतात की ऍज अ रीडर त्यांना ह्या गोष्टी महत्वाच्या असू शकतात, right? So it totally depends on what persuasion message you are writing. तुम्ही प्रोडक्ट बद्दल लिहिताय का तुम्ही तुमच्या कंपनी बद्दल लिहिताय का मी सांगितलं तसं इन्स्टिट्यूट बद्दल लिहिताय, या सगळ्या गोष्टींवर मॅटर करतं की तुमचं कॉन्टेंट काय असणार आहे लिहायचं, तुम्ही कसं persuasive message लिहिणार आहे. Okay, consider whether you need to raise these ideas and refute them. Sequence these for writing. Now, once you have collected all these points, तुमच्याकडे हे सगळ्या पॉइंट्सचे आन्सर्स आले, तुम्ही सगळे एकेका कागदावर लिहून काढले. पहिला पॉइंट आहे माझा टॉपिक आहे, माझा ऑडियन्स कोण आहे मला माहिती आहे, ऑडियन्स प्रमाणे मला कॉन्टेंट काय टाकायचं माहिती आहे, मला कुठे कुठे ग्राफ ऍड करायचा आहे, कुठे कुठे पिक्चर ऍड करायचंय मला ते क्लिअरली माहिती आहे. त्यांच्या मनात काय प्रश्न येतील त्याच्यावर मी खाली फ्रिक्वेंटली आज क्वेश्चन अँड आन्सर्स असा कॉलम करून त्याच्यामध्ये टाकून दिलेले आहे, किंवा खाली सेपरेट पॅरेग्राफ मध्ये सगळ्या त्या गोष्टींना आन्सर केलेले आहे. असे जेव्हा तुमच्याकडे सगळं कॉन्टेंट रेडी होतं तेव्हा तुम्ही त्याला आता सिक्वेन्शियली अरेंज करायला सुरुवात करता, की पहिलं काय असणार आहे, मग काय असणार आहे, मग काय असणार आहे, मग काय असणार आहे. सो दिस इज हाऊ अ पर्सिव्हेसिव्ह मेसेज इज नॉर्मली रिटन. ओके. नाव पर्सिव्हेसिव्ह रिक्वेस्ट म्हणजे कुठल्या टाईपच्या रिक्वेस्ट असतात, तर मला दोन वेगळे टाईप सापडलेत नेटवर. नाव आय डोंट नो व्हॉट एक्झॅक्टली द फोकस इज बिकॉज बोथ आर बीन सेड ॲज अ रिक्वेस्ट ओनली. तर फॉर एक्झाम्पल, the persuasive request that require time or personal contribution. So a request for cooperation, gift or favor without any intention to buy or sell is a persuasive request. आता persuasive request म्हणजे तुम्ही कुठल्या बिझनेसच्या बाय किंवा सेल करायच्या इंटेन्शननी करत नाही, तुम्ही त्याला ऍज अ कोऑपरेशन म्हणून किंवा एखाद्याकडनं फेवर तुम्ही घेताय अशा टाईपनी तुम्ही त्यांना म्हणजे अशा टाईपची ही रिक्वेस्ट असते, त्याला पर्सिव्हेसिव्ह रिक्वेस्ट म्हणतात. दॅट रिक्वायर टाइम ऑर पर्सनल कॉन्ट्रीब्युशन, म्हणजे तुम्हाला एखाद्याला आता फॉर एक्झाम्पल स्कूल्समध्ये बघा, पॅरेंट्स टीचर्स असोसिएशन असतं, तर त्यांचं काम काय असतं काही काही स्कूल्समध्ये की तुम्ही स्कूल्सचे जेव्हा इव्हेंट्स होतात तेव्हा जाऊन त्या इव्हेंट्सला तुम्हाला त्यांना स्कूलला डेकोरेटिव्ह आयटम्स बनवायला किंवा आणखीन काही बॅनर्स बनवायला वगैरे मदत करायची असते, राईट? सो इट इज जस्ट लाईक अ फेवर और जस्ट लाईक अ कोऑपरेशन. तर मग अशा लोकांना जेव्हा त्यांना रिक्वायरमेंट असते ना स्कूलला, तेव्हा ते एक छोटस असं लेटर लिहून ह्या लोकांना व्हॉट्सअप करून देतात की वी आर हॅव्हिंग ऑर्गनायझिंग दिस इव्हेंट, सो वी वुड बी व्हेरी हॅपी टू हॅव यू फॉर युअर सपोर्ट अँड काइंड गायडन्स अँड ऑल. सो या अशा वर्ड्समुळे ते लोक कन्व्हिन्स होतात की आपण गेलं पाहिजे, आपण त्यांची मदत केली पाहिजे, आणि ते तिथं जाऊन स्वतःच्या मनाने तिथे त्यांचा टाइम देऊन त्यांचं हेल्प करायला जातात. सो अशा टाईपची ही रिक्वेस्ट आहे. नंतर रिक्वेस्ट अबाउट प्रोडक्ट्स और सर्व्हिसेस, राईट? समटाइम्स दे गिव्ह सम you give some persuasive request that we can offer you some services or some products can be given free, right? अशा टाईपचं रिक्वेस्ट फॉर क्लेम्स अँड ऍडजस्टमेंट, रिक्वेस्ट फॉर चेंज इन पॉलिसी. सो ह्या जरा रिक्वेस्टच्या टाईप्स दिल्यात ज्या काही रीड करून पण तुम्ही त्याच्यावर हे लिहू शकता. बट these were the other types of persuasive writing. म्हणजे persuasive writing कुठल्या कुठल्या टाइप्सचे असतात. Now first is appeal to reason or logos. हे नाव आहे त्याचं. Here we use solid facts and proof to convince the reader that your arguments are strong. Numbers, charts, graphs, percentage make this kind of writing stronger. First is appeal to reason. म्हणजे तुम्ही एक concrete evidence देता तुमच्या लिहिण्यामध्ये, चार्टद्वारे, पर्सेंटेजद्वारे किंवा नंबर्सद्वारे, ग्राफ्सद्वारे. यू आर ट्राइंग टू गिव्ह देम अ कॉन्क्रीट एव्हिडन्स दॅट what they are doing is right.
or why your product is the best in the market, or why they must go for your services. हे कन्व्हिन्स करायला तुम्ही हा फर्स्ट रायटिंगची स्ट्रॅटर्जी वापरता. दॅट इज कॉल्ड अपील टू रिझन. मीन्स यू आर ट्राईंग टू गिव्ह अ कॉन्क्रीट प्रूफ. राईट, तुम्ही त्यांना एक सॉलिड प्रूफ देता कन्व्हिन्स करायला. सॉलिड प्रूफ कधी येतं? जेव्हा तुम्ही एव्हिडन्सेस देता. एव्हिडन्सेस कधी येतात? जेव्हा तुम्ही एखादं कॅल्क्युलेशन करून त्याचा ग्राफ दाखवता. राईट, तुम्ही त्याचं पर्सेंटेज काढता की आमच्या मार्केटमध्ये त्याचं एवढं पर्सेंटेज ऑफ एवढं आहे. रिसेंट सर्वे केलाय, त्याच्यामध्ये आमच्या प्रोडक्टला एवढी हे मिळाली, पसंती मिळाली आहे लोकांची. सो दीज आर ऑल डेटा दॅट गिव्ह कन्व्हिक्शन टू द अदर पर्सन. रिमेंबर दिस. So whenever you are being asked to give such kind of writing data, always focus on presenting some chart, some percentage or some graphs in your writing. So they will help people to understand. तर त्यांना लगेच कळतं ना, 90% आमचं प्रोडक्ट मार्केटमध्ये अप्रिशिएटेड आहे. 90% ऐकलं की लगेच कळतं की यार भरपूर चांगला रिस्पॉन्स आहे. राईट, भरपूर चांगला रिस्पॉन्स आहे यांच्यामध्ये. आता तुम्ही खाली रिव्ह्यू वाचता कुठला पण प्रोडक्ट घ्यायच्या आधी. आय थिंक मेजॉरिटी ऑफ अस हॅव गॉट दिस हॅबिट नाव की इवन इफ आय वॉन्ट टू वॉच अ मूवी, आय फर्स्ट गो अँड रीड द रिव्ह्यूज. राईट, मी रिव्ह्यूज बघते. रिव्ह्यूज मध्ये जर लिहिलं असेल की गुड मूवी, व्हेरी नाईस मूवी, इंटरेस्टिंग मूवी, तर देन आय गो अहेड अँड प्ले द मूवी. इफ आई सी द रिव्ह्यूज बकवास है, नॉनसेंस मूवी है, इलॉजिकल मूवी है, आई डोंट इवन बॉदर टू गो अँड वॉच इट. Right, same thing is with the products. If I go for online shopping, I go and read the reviews. आता रिव्ह्यू मध्ये जर एक चांगला असेल आणि एक वाईट असेल तर मी कन्फ्युज होते. राईट, रिव्ह्यू मध्ये जर 4 चांगले रिव्ह्यू आहे आणि एखादा वाईट रिव्ह्यू आहे, तर मी कन्व्हिन्स होते बिकॉज ऑफ 4:1 नंबर, की बाबा 4 चांगले आणि एकच खराब आहे कोणाचा तरी, तर प्रोडक्ट चांगला असेल. Isn't it? So these numbers are helping me to understand की this product is. तुम्ही बघा त्याच्या खाली त्यांचं एक रेंज येते. 5 नंबरला किती पर्सेंटेज लोकांनी लाईक केले, 4 नंबरला किती केले. का करतात ते? त्यांना काय पडलंय एवढं करत बसायची? कारण 5 नंबर पाहिला की तुम्हाला 5ला जर एवढी मोठी लाईन डार्क झालीये म्हणजे हा प्रोडक्ट चांगला आहे ते तिथेच कळतं. तुम्हाला पुढे जाऊन वाचायची गरजच नसते रिव्ह्यूला. Isn't it? So many times these are the skills adapted. So learn these things from these online websites. How are they kind of advertising the things? How are they using such kind of written documents? कसे ते लिहितात गोष्टी, कशा लिहून ऍडव्हर्टाइजमेंट करण्याचा प्रयत्न करतात, हे जेव्हा तुम्ही ऑब्झर्व कराल ना त्याच्यातनं भरपूर शिकाल आणि लॉजिक्स कळतील तुम्हाला. सेकंड इज अपील टू इमोशन. पहिल्याला लोगोज म्हणतात, दुसऱ्याला पॅथोज म्हणतात. दॅट इज अपील टू इमोशन. नाव हिअर use a person's faith or imagination to help them come to your side. Example, calling for donation to hungry and puppies and kittens. म्हणजे तुम्ही ते लोकांच्या फेथ किंवा इमोशनचा यूज करता आणि त्या पद्धतीने त्यांना कन्व्हिन्स करता की त्यांनी येऊन हे काम केलं पाहिजे. राईट, त्यांनी येऊन ह्या गोष्टी केल्या पाहिजेत. जसं एक्झाम्पल दिलंय त्यांनी की डोनेशन साठी. राईट, इफ पीपल वॉन्ट यू टू गिव्ह, जसं फॉर एक्झाम्पल क्रायची लोक येतात, ते छोट्या मुलांना एज्युकेशन देण्यासाठी तुम्ही लोक हे करू शकता, डोनेशन द्या. तुमच्या डोनेशनमुळे एक मुलाचं एज्युकेशन तुम्ही स्पॉन्सर करता, त्याचं फूड स्पॉन्सर करता. यु नो, दे कम अँड टेल यू ऑल दिस. नाव वेन you read about it on their document, you start getting convinced. And they use this kind of emotions. So त्यांना माहिती emotions ला कसं catch करायचं. Okay, so this way they will try to convince you to give the kind of donation. So writing करताना तुम्ही emotions ला पकडून, म्हणजे त्या लोकांना काय आवडतं आणि त्यांना कसल्या गोष्टींवर फोकस केलेला आवडू शकतो, तसं तुम्हाला ते पकडून लिहायचं असतं. How you should stand up against the autocratic authority who disrespects you or downgrades you in your workplace, or how to stand up against bullies. These are the writing that appeals to the emotions. तुम्ही आर्टिकल्स वाचताना न्यूज मध्ये खूप सारे आर्टिकल्स येतात बघा. हाऊ टू डेव्हलप युअर निगेटिव्ह माइंड, सॉरी, हाऊ टू ओव्हरकम युअर निगेटिव्ह माइंडसेट, हाऊ टू डेव्हलप युअर पॉझिटिव्ह माइंडसेट, हाऊ टू स्टॉप ओव्हर थिंकिंग.
right? How to learn the building of teamwork, how to learn how to be cooperative. हे अशा टाईपचे जे आर्टिकल्स येतात ना, हे तुमचे इमोशन्स पकडत असतात. आणि बघा, ज्याच्यात जो पॉइंट वीक आहे ना, तो ते आर्टिकल जाऊन वाचतो. म्हणजे एखाद्याला ओव्हर थिंकिंगचा प्रॉब्लेम असेल ना, तिथं दिलं असेल ना, 5 easy steps to overcome your overthinking, राईट? की लगेच तुम्ही जाऊन क्लिक करता, बिकॉज यू नो यू हॅव दॅट प्रॉब्लेम अँड दॅट इज युअर इमोशन दॅट इज बीन कॅप्चर्ड. आणि तुम्ही जाऊन ते आर्टिकल वाचता. ते 5 गोष्टी काय ते बघण्याचा लगेच तुम्हाला इंटरेस्ट जनरेट होतो ना. सो दॅट इज कॉल्ड अपील टू इमोशन. सो युअर रायटिंग शुड ट्राय टू यु नो कॅच पीपल इन अ वे दॅट दे शुड अंडरस्टँड की आपण हे जाऊन वाचलं पाहिजे, असं त्यांना परस्युएशन झालं पाहिजे, राईट? आता मी लिंक्डइनवर माझ्या काही काही आर्टिकल्स टाकत असते, म्हणजे मी शेअर करत असते, पण त्या आर्टिकल्सच्या वरती जेव्हा तुम्ही पोस्ट टाकता, तेव्हा तिथे तुम्ही काही गोष्टी टाईप करून घेऊ शकता, राईट? सो what I do is whenever I'm writing there something, I paste some thought. ओके, छोटासा थॉट घेते मी. मी खूप लेंदी थॉट्स कधीच पेस्ट करत नाही, कारण एवढं कोण वाचत नाही मला माहितीये. सो शॉर्ट थॉट्स घ्यायचे, तिथे पेस्ट करायचे आणि त्याच्या खाली असे काहीतरी वर्ड्स टाकायचे की ज्याच्यामुळे लोक क्युरियस होतात किंवा ते स्वतःला रिलेट करतात आणि मग ते आर्टिकल वाचायला येतात. जसं आता रिसेंटली मी उबंटू म्हणून वर्ड आहे, माहिती कोणाला? उबंटू, UBUNTU, माहितीये? माहितीये कोणाला? येस और नो? No, ma'am. Okay, so this No, ma'am. word Ubuntu is actually mean, it is an African culture where their children are taught. एका आफ्रिकनचा ट्रायबल एरियाचं कल्चर आहे, जिथे त्या मुलांना शिकवलं जातं की कोऑपरेटिव्हली सगळं करायचं. तर तो वर्ड जनरेट झाला होता एका इन्सिडेंट्स वरनं, की एका मुलाला सांगितलं, एका ताटात जेवण ठेवलं होतं आणि तिकडे मुलांना थोडं जेवायला वगैरे जास्त मिळत नाही, तर त्यांनी एका डिश मध्ये भरपूर खायचं ठेवलं होतं आणि त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही रेस लावायची आणि जो पहिला पोचेल त्याला तिथे जास्त खायला मिळेल असं. तर या मुलांनी काय केलं, पळायच्या ऐवजी सगळ्यांनी एकमेकांचे हात धरले आणि सगळे एकत्र पळाले. तर हे बघून त्या व्यक्तीला खूप आश्चर्य वाटलं आणि ते म्हणे की का बरं, मी तर रेस लावायला सांगितली होती. पण ते म्हणे की नाही, आमच्या कल्चर मध्ये सांगितले की सगळ्यांनी एकत्र जाऊन खायचं, मग भले आम्ही कमी कमी खाऊ पण आमचे सगळ्यांचे पोट भरतील. पण ते जर आम्ही एकट्याने गेलं तर माझ्या एकट्याच पोट भरलं असतं, बाकीचे सगळे माझे फ्रेंड्स उपाशी राहिले असते. सो दिस इज हाऊ दे टीच कोऑपरेशन इन देअर कल्चर. सो ते आर्टिकल मी शेअर केलेलं आहे तिथे, अँड देअर आय हॅव रिटन की डू वी हॅव उबंटू. मग ते असं वर्ड टाकला की लोक क्युरियस होतात आणि ते आर्टिकल जाऊन वाचतात. असं त्या आर्टिकलला मग व्ह्यूज माझे भरपूर येतात. म्हणजे people go and read it. My intention is not getting views, it is to go and read those articles. So अशा पद्धतीने you are catching the emotions. Third is appeal to character, that is ethos. Okay, now here a person tries to show himself as a person of character and uses his virtue to attain the mind of the reader. This example, celebrity. The celebrity who are endorsing त्यांच्या ज्या ads असतात, right? Whenever you watch an ad or you read something on the pamphlet, if Dhoni is shown having something in his hand, परवा झालेला किस्सा, you must be knowing about the Ronaldo, माहिती आहे ना? Anybody can tell me what Yes, happened? ma'am. Coca-Cola. Yes, काय Ma'am. झालं Yes, होतं? ma'am. काय झालं होतं सांग, कोणी पण सांगा. कोका-कोलाच्या बाटल्या त्यांना साईडला नेऊन ठेवलेल्या. मग त्याच्यामुळे काय झालं? शेअर्स पडले हम्म, त्यांचे $4 राईट. बिलियन. हा, आता ह्याच्यात काही शब्दांनी बोलला तो, पिऊ ना. नका, खराब आहे, एक ऍक्शन फक्त, नॉन व्हर्बल कम्युनिकेशन, राईट? एक ऍक्शन त्याची की त्यांनी फक्त ती बाटली साईडला ठेवली आणि बिस्लरीची बाटली पुढे घेतली, या एका ऍक्शन मुळे तिकडे ते मार्केट पडला. आपल्या इथे पण विराट कोहलीनी मागेच ते सोडून दिले, तो अशा कुठल्याही या ड्रिंक्सला प्रमोट करत नाहीत बघा, कारण त्यांना माहिती की त्यांचं बघून छोटी मुलं पण ह्या गोष्टी प्यायला लगेच जाणार आणि तो पितो म्हणून हे पिणार.
आणि त्याच्यावर त्यांच्या हेल्थवरती इश्यूज होणार. सो सेलिब्रिटी ते काय करतात, स्वतःची इमेज वापरतात गोष्टी तुम्हाला कन्व्हिन्स करायला. आता तुम्हाला ऍक्ट्रेसेस दिसतात, आम्ही हे क्रीम लावून गोऱ्या झालो, आम्ही हा साबण वापरून आमचा स्किन चांगली झाली. तुम्हाला वाटतं का त्या लक्स वापरत असतील? तुम्हाला वाटतं का ते जेंट्स खरंच तो फेस वॉश वापरत असतील? तो शाहरुख खान दाखवतो मी गोरा झालो म्हणून, तो अजूनही काळाच आहे शाहरुख खान, राईट? पण ते दाखवतात असं. So they are using their image. So same thing they do it in writing. So that could not be only the celebrity, it could be anybody. Like एखादा मोठा author आहे, एखादा मोठा तुमच्या कंपनीचा CEO आहे, तुमच्या फेमस कंपनीचा हेड आहे, किंवा असं काहीतरी आहे, तर त्या लोकांचे पण कॅरेक्टर्स तुम्ही यूज करून लोकांना परस्युएट करू शकता की वाय द थिंग्स आर इम्पॉर्टंट. किंवा तुम्ही बघा, लोक दाखवतात अशा मोठ्या मोठ्या लोकांचे ऑटोग्राफ घेतलेले, सिग्नेचर्स घेतलेत, आमच्या इथे येऊन व्हिजिट करून गेले, आमच्या इथे आता हॉटेल्स वाले लावतात बघा, आमच्या इथे हा व्यक्ती येऊन खाऊन गेला, त्यांनी खूप अप्रिशिएशन दिलं, मग ते तिथे मोठं पोस्टर हे लावलेलं असतं आणि त्याच्या खाली त्यांनी काय कमेंट्स दिले ते अगदी टाईप करून टाकलेले असतात. सो दीज आर द वेज people use the characters, different famous characters, and they can be used to give appeal to people. So that can be used in multiple ways. प्रोडक्ट साठी, एखाद्या पब्लिसिटी साठी, कशासाठी पण तुम्ही या गोष्टींचा रिटर्न मध्ये पण यूज करू शकता. म्हणजे हे ऍडव्हर्टाइजमेंट वगैरे ओरल कम्युनिकेशन तुम्ही पाहिलं, पण रायटिंग मध्ये देताना तुम्हाला त्यांना स्क्रिप्ट द्यावी लागेल, किंवा तुम्हाला तुमच्या एखाद्या पॅम्पलेट वरती त्याचं बनवून तुम्हाला ते स्प्रेड करावं लागेल, आल्या गेल्याच्या हातात ठेवायला, वाटायला वगैरे. सो अशा पद्धतीने हा थर्ड पद्धत आहे की अपील टू कॅरेक्टर. ओके नाव हा याच्यात एक एक्झाम्पल दिले त्यांनी की मेडिकल आर्टिकल्स फ्रॉम अ बिझनेस स्टुडंट विल नॉट बी क्रेडिबल, बट इट विल बी वेल ग्रँटेड इफ इट इज रिटन बाय अ मेडिकल स्टुडंट, राईट? आता तुम्हाला जर कोविडची माहिती, किंवा आता फॉर एक्झाम्पल वॅक्सिन बद्दलची इन्फॉर्मेशन, किंवा कोविड बद्दलची माहिती, किंवा कोविड मध्ये नक्की काय होतं, हे जर एखाद्या इंजिनिअरिंगच्या स्टुडंटने येऊन सांगितलं की आय एम सिव्हिल इंजिनियर अँड आय एम गोइंग टू टेल यू इन्फॉर्मेशन अबाउट कोविड, तुम्ही किती कन्व्हिन्स व्हाल, राईट? ते जर एखाद्या डॉक्टरने येऊन सांगितलं की कोविड मध्ये असं होतं, तसं होतं, ते या गोष्टी होतात, त्या गोष्टी होतात, यू यू इमिडिएटली गेट कन्व्हिन्स्ड. कारण मेडिकल स्टुडंट आहे, त्याला मेडिकलचं माहिती आहे, राईट? सो दॅट इज अ वे पीपल यूज दिस काइंड ऑफ कॅरेक्टर्स टू कन्व्हिन्स यू. हे एक दुसरं एक्झाम्पल आहे. सो जेव्हा पण तुम्हाला असं काम येईल ना की आपल्या कंपनीसाठीचं हे बनवा, किंवा एखादं रायटिंग मध्ये असं आर्टिकल तयार करा, किंवा हे करा, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला डोक्यात ठेवायच्या आहेत. आपण कोणाला लिहितोय, कोण वाचणार आहे, आपलं मेन इंटेंट काय आहे, ह्याच्या मागनं आपल्याला फायदा काय पाहिजे, मग त्याच्या डिरेक्शनला पाहिजे, मग त्या लोकांना काय वाचायला आवडेल, मग त्या गोष्टी तिथे आला पाहिजे. पाहिजे तर तशा टाईपच्या लोकांची नावं तिथे घाला की जे लोक त्या फील्ड मधले आहेत, मोठी लोक आहेत, आणि त्यांनी असं बोललेलं म्हटलं की लोक लगेच कन्व्हिन्स होतील की अरे वा, ह्यांनी पण ह्यांच्याबद्दल एवढा चांगला रिव्ह्यू दिलाय, अरे वा, ह्यांनी पण ह्यांच्या गोष्टींना सेकंड थॉट केलाय, म्हणजे नक्कीच यांच्या ह्याच्यात काहीतरी चांगलं आहे, right? So this way people try to convince them. So these are the three ways you can types that is used for persuasive writing. Next is principles of persuasive communication. So what are the different principles? So एक psychologist आहे, social psychologist रॉबर्ट केल डिनी, ओके, त्यांनी 6 प्रिन्सिपल्स दिले, सोपे आहेत एकदम. की प्रिन्सिपल्स काय persuasive कम्युनिकेशनचे: रेसिप्रोसिटी, scarcity, authority, commitment and consistency, consensus and liking. हे 6 त्यांनी पॉइंट्स दिले. पटपट वन बाय वन बघायचे आपल्याला. रेसिप्रोसिटी म्हणजे इट इज अ म्युच्युअल एक्सपेक्टेशन. रेसिप्रोकेट म्हणजे काय, जाऊन परत येणं, म्हणजे म्युच्युअली होणं गोष्टी, ऑफ व्हॅल्यू ऑर सर्व्हिसेस. In all culture, when one person gives something, the receiver is expected to reciprocate. For example, तुम्ही जर कलिग्सला एखादी मदत केली, तर इन रिटर्न तो पण तुमची मदत करतो. ओके, एखाद्या सेलरनी तुम्हाला चांगला डिस्काउंट दिला, तर तुम्ही त्याच्याकडनं आणखीन वस्तू घेण्यासाठी इंटरेस्टेड असता, बिकॉज नाव यू नो की ही इज गोइंग टू गिव्ह यू गुड डिस्काउंट, यू आर इंटरेस्टेड टू बाय मोर थिंग. सो दिस इज अ वे यू कॅन परस्युएट समवन, राईट? अशाने तुम्ही पर्स्युएशन आणू शकता. हे प्रिन्सिपल्स आहेत. सो ही मेथड तुम्ही अडॅप्ट करू शकता, जी बरेचसे बिझनेसमॅन करतात, राईट? ऑफर्स देतात. ऑफर्स दिल्यामुळे काय होतं, तुम्ही तिकडे ओढले जाता,
त्या बाईंसाठी. त्याच्यानंतर परत तुम्हाला चांगली जर डील दिली, सपोज त्यांनी 5% ऑफर लावली होती, पण तुम्ही जेव्हा त्याच्याशी थोडस कम्युनिकेशन केलं तर तो 5 वरनं तुम्हाला 15% आला. तो म्हटला ठीक आहे, मी तुम्हाला 15% डिस्काउंट देतो. तर नाव यू नो की तो 15 देतोय, तर तुम्ही मग घेता घेता परत काय म्हणता, मग ह्याच्यासोबत हे पण घेऊन टाकायचं का, त्याच्यावर पण आपल्याला तो डिस्काउंट देऊन टाकेल. अँड देन यू स्टार्ट बाईंग द थिंग्स मोर, ऑर यू अगेन गो टू दॅट सेम डीलर. सो हा फायदा होतो. सो दिस इज अ वे ऑफ पर्सुएशन. सेकंड इज स्कार्सिटी. स्कार्सिटी म्हणजे तुम्ही लोकांना अशी नीड क्रिएट करायची, किंवा त्यांना असं सांगायचं की हा लास्ट पीस आहे. हे बघा, तुम्ही मार्केटिंग स्ट्रॅटेजीज आहेत, लोक वापरतात बघा. शेवटचं पीस राहिलेलं आहे, तुम्हाला घ्यायचा तर लवकर डिसाईड करा. किंवा ते म्हणतात की आम्हाला माहित नाही, आता तुम्ही मॉलमध्ये गेला ना की तुम्ही विकेंडला जा, ते म्हणतात की हा आपण जाऊन म्हणायचं ही ऑफर किती दिवस आहे. बऱ्याचदा त्यांचं आन्सर असतं ऑफर उद्यापर्यंतच आहे, परत मंडेला कुठली ऑफर येईल मला काय माहिती. ती तिकट नाही, ती सर सेंट्रल वर नाही, म्हणजे मेन याच्यात नाही, ती आम्हाला माहित नाही काय ऑफर असणार आहे. पण हा, आता जे 25% ऑफ मिळते तेवढं मात्र नसेल, एवढं नक्की. पण ते 25चं 50 पण होऊ शकतं, 25चं 10 पण होऊ शकतं. पण ते काय म्हणणार, एवढी असेल हे नक्की, एवढं नसणार आहे. मग तुम्ही कन्फ्युज होता की घ्यायला पाहिजे का म्हणून. सो दिस इज अ वे यू हॅव टू क्रिएट दॅट नीड. Right, you have to make them feel that this is the last thing and they have to choose the option very soon. म्हणजे त्यांना पटकन ह्याच्यामध्ये चूज केलं पाहिजे, कारण हे रेअर आहे, युनिक आहे, यांना कधी असं मिळणार नाही. सो दिस इज अ वे यू आर क्रिएटिंग दॅट काइंड ऑफ नीड or urge in them. This you can do by your writing as well. Authority, knowledge of a product, field, trends in the field, and even research can make salesperson more effective. Now authority is what? Authority is like you should have a good hand on whatever you are trying to write. Right? For example, तुम्ही XYZ product बद्दल लिहिताय. For example, आपला ओमकार एखाद्या लिपस्टिक बद्दल लिहितोय. आता ओमकार आहे मुलगा, त्याला काय माहिती एवढं लिपस्टिकचं. राईट, त्याला फक्त एवढंच माहिती लिपस्टिक आहे, ते लिप्सला कलर देतात आणि ब्युटी प्रोडक्ट आहे हे. आता त्याला जर सांगितलं की एखादं पर्सुएसिव्ह आर्टिकल लिही की त्या लोकांना आपला ब्रँड घेऊ वाटला पाहिजे आणि त्याच्यामध्ये हे, तर त्याला माहितच नाहीये की त्याचं काय नीड असते. राईट, लिपस्टिकचा कलर कसा आहे, त्याचा शेड कसा आहे, त्या शेड मधला कुठला टाईप येतो, तो कुठल्या कॉम्प्लेक्शनला फार छान सूट करेल, मॉइश्चरायझिंग आहे का मॅट फिनिश आहे का, त्याचे काही ते असे फ्लेक्स होत नाही, ते असे ओठांमध्ये जाऊन बसत नाही, हेल्दी गुड वेनी बनवले, त्याच्यामुळे पोटात जरी चुकून गेली तरी काही त्याचा प्रॉब्लेम नाही, लॉंग लास्टिंग आहे, ट्रान्सफरेबल नाहीये. किती पॅरामीटर्स आहेत बघा एका सिम्पल लिपस्टिक. राईट, हे ज्याला माहिती आहे, ज्याची त्याच्यावर ऑथॉरिटी आहे, तोच त्याच्याबद्दल फार व्यवस्थित पद्धतीने लिहू शकतो आणि समोरच्याला कन्व्हिन्स करू शकतो. म्हणून जेव्हा कधी तुम्ही एखादी गोष्ट लिहायला घेता तेव्हा त्याच्याबद्दलची पूर्ण माहिती घ्यायचा प्रयत्न करा. पूर्ण माहिती पाहिजे तर लोकांशी बोला, कन्सर्न्स लोकांकडनं विचारा, त्यांच्याकडनं सगळी माहिती घ्या, ती नोट डाऊन करा आणि मग त्याच्यावर लिहायला सुरुवात करा. That is a third principle. You should have authority. That means you should have knowledge, deep knowledge about what you are trying to read. Example है, pharmaceuticals choose doctors to campaign their product. का choose करतात ते? Mostly because doctors knows in and out, right? They can explain it in a much better way. They can try to tell you in a way that a patient or a public can understand. So ते लोक शक्यतो डॉक्टर्स दाखवतात. राईट, कधी कधी ऍक्टर्सच असतात, त्यांना फक्त व्हाईट कोट चढवलेला असतो, पण ते एक सायकोलॉजिकल ट्रस्ट आहे की तो डॉक्टरच आहे असं वाटतं. स्टेथोस्कोप गळ्यात असला आणि व्हाईट कोट असला की कोणालाही वाटतं की हा डॉक्टर आहे. राईट, सो दिस इज अ वे पीपल आर कॅचिंग द ट्रेंड. या गोष्टी तुम्हाला मार्केटिंग साठी उद्या जाऊन MBA स्टुडंट म्हणून तुम्ही जेव्हा स्वतःला अशा गोष्टींना वापरायला, या सगळ्या गोष्टी तुम्हाला लागणार आहेत, लक्षात ठेवा. नंतर फोर्थ आहे कमिटमेंट अँड कन्सिस्टन्सी. People like to have consistency in what is said to them or in writing. Right? The कन्सिस्टन्सी आणि कमिटमेंट, तुम्ही एखादी गोष्ट कमिट केली आहे तुमच्या प्रोडक्टची ह्याची, तर ती कन्सिस्टंट असावी, त्याच्यात काही चेंजेस नसावे. राईट, अँड तुम्ही कमिटमेंट दिली आहे तर ती फॉलो केली पाहिजे. जसं फॉर एक्झाम्पल, इफ यू गेव सम ऑफर और यू टोल्ड की आफ्टर सो मेनी डेज इफ यू बाय अवर प्रोडक्ट देन वी विल गिव्ह यू फ्री सर्व्हिसेस.
right? Then it should be a commitment. मग कधी फ्री सर्व्हिस द्यायच्या वेळेला यू कॅन कम अप विथ डिफरंट थिंग्स लाईक नाही नाही ती फ्री सर्व्हिस तरच आहे जर तुम्ही तुमचा हा पार्ट गेला तर, ती सर्व्हिस तरच आहे जर ह्याचं काही डॅमेज झालं तर, बाकी ह्याला आम्ही नाही देत सर्व्हिस. आणि पीपल डू दिस वेन दे लूज ट्रस्ट, राईट? जी लोक असं करतात ना, जे कमिटमेंट ठेवत नाही, कन्सिस्टन्सी ठेवत नाही, ते लोक ट्रस्ट लूज करतात. आणि जे लोक छान सर्व्हिस देतात, जे लोकांनी सांगितलंय तसं ते करतात, बिना काही डोक्याला चिकचिक करतात, त्या लोकांच्याकडे परत परत लोक जातात. मग ती कुठलं पण सर्व्हिस असू दे, नुसतं प्रोडक्टच नाही, कुठली पण सर्व्हिस असू दे. सो दिस इज समथिंग हॅज टू बी रिफ्लेक्टेड. सो इफ यू आर गिव्हिंग कमिटमेंट इन युअर रायटिंग, if you are saying something in your writing, it has to be followed. Okay. Fifth is consensus. Consensus mean first testimonial for first person reports on experience or product or services can be highly persuasive. So whenever you are writing something about a product, about a college, about an institute, about a company, try to mention about the feedbacks of your employees, feedbacks of your students, feedbacks of your customers, राईट? हे लिहायचा प्रयत्न करा, ज्याच्यामुळे या रायटिंग मुळे लोक हायली कन्व्हिन्स होतात. लोकांना हे जास्त पटतं. एखाद्या स्टुडंटचं नाव आलं, त्याचं चित्र आलं, फोटो आला, त्याच्यासमोर त्यांनी लिहिलं वन ऑफ द बेस्ट इन्स्टिट्यूट आय हॅव आय कुड रेफर टू एनीवन फॉर MBA, right? Here teachers are very cooperative, the teaching style is good, even in the pandemic things were managed very smoothly. हा जर असा फीडबॅक असेल आणि तो जर तुम्ही तुमच्या रायटिंग मधनं फोकस केला प्रॉपर वेने, तर नॅचरली तुम्ही कस्टमर्स अट्रॅक्ट करणार आहे, नॅचरली तुम्ही ऑडियन्स अट्रॅक्ट करणार आहे. सो दिस इज अ वे कॉल्ड कन्सेन्सस पर्स्युएशन. दॅट इज अ फिफ्थ प्रिन्सिपल. लास्ट इज लाइकिंग. Liking means the principle of liking involves the perception of safety and belonging in communication. म्हणजे we get influenced by people we like. आपण कोणाकडनं इन्फ्लुअन्स होतो? एकतर तुम्हाला जो व्यक्ती आवडतो, त्यांनी काहीतरी अचिव्हमेंट केलेली आवडते, किंवा जो तुमच्यासारखा असतो, राईट? आता तुम्ही बघा, कौतुक कोणाचं होतं? जी मुलं स्ट्रगल करून आली, जी मुलं खूप गरिबीतनं वर येऊन पण आज काहीतरी करतायत, हे यांचं खूप कौतुक होतं. कारण बरेच जण स्वतःला त्यांच्याशी रिलेट करतात आणि मग त्यांना असं वाटतं की यार हा असा आपल्यासारखाच असून पण एवढा हे झाला, की यू स्टार्ट लाइकिंग दॅट पर्सन, right? So this type of parameters can also be used. So you can, जसं फॉर एक्झाम्पल, आता सपोज आपल्या इन्स्टिट्यूट मध्ये बरंचसं क्राऊड सपोज रुरल एरियात येते, राईट? इफ देर आर मेनी स्टुडंट्स हु आर कमिंग फ्रॉम रुरल एरिया, तर तुम्ही रुरल एरियाच्या मुलांचं फीडबॅक तिथे प्रोजेक्ट करा, right? You try to bring out more things that is written by those students who had already come from rural. आता तिथे जर एखाद्याने लिहिलं की मी या नगरच्या साईडचा एकदम खेड्यातला मुलगा होतो, मी जेव्हा पुण्याला आलो तेव्हा मला खूप टेन्शन होतं की मी कसं सेटल होणार आहे, मी कसं करणार आहे, पण इथं हा कोर्स केल्यानंतर माझ्यात खूप कॉन्फिडन्स डेव्हलप झाला आणि आज मी एवढ्या चांगल्या कंपनीमध्ये जॉब करतो, जे की माझ्यासाठी एक स्वप्नच होतं. सपोज असा फीडबॅक लिहिला, तर ते मेजॉरिटी क्राऊड जे आहे ते सगळं अट्रॅक्ट होणार आहे तुमच्याकडे, isn't it? सो तुम्ही हे जे मी कॉन्सेप्ट आज शिकवतीये किंवा सांगते, हे सगळे तुम्ही तुमच्या लॉजिक प्रमाणे अप्लाय करायचे. लक्षात ठेवा, ह्याचा सगळा उपयोग करून घ्यायचा आहे एखाद्याला कन्व्हिन्स करायला. मग ते कशाही साठी कन्व्हिन्स असू दे, राईट? तुमचं प्रोडक्ट असू दे, ऍडमिशन्स असू दे, तुमचं कंपनीचं प्रमोशन असू दे, तुमच्या कंपनी बद्दलची माहिती देणं असू दे, व्हॉट एव्हर इट इज, these are all concepts that you have to use some or other way, राईट? सो ह्या गोष्टींचं बेसिक लक्षात ठेवा. तुम्हाला अगदी वर्ड टू वर्ड लक्षात ठेवायची गरज नाहीये. तुम्ही फक्त हे कॉन्सेप्ट ठेवा की असं पण आपण करू शकतो, असं पण आपण करू शकतो, रिव्ह्यूज टाकू शकतो, फीडबॅक टाकू शकतो, आपण पिक्चर्स टाकू शकतो, ग्राफ्स टाकू शकतो, आपण कॉन्टेंट मध्ये ह्या गोष्टी आणू शकतो, आपण त्यांना अशा पद्धतीने आन्सर्स करू शकतो. तुम्ही जर एंडला फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन अँड आन्सर्स असा एक शेवटचा सेक्शन ऍड केला तुमच्या रायटिंग मध्ये, आणि तुम्ही त्याच्यामध्ये जनरल तुम्ही इमॅजिनेशनचे जरी टाकले, जरुरी नाही कोणी विचारलेलेच पाहिजे, तुम्हाला वाटतं की लोकांना हा प्रश्न पडेल, लिहा तो प्रश्न आणि द्या त्याचं उत्तर. हा प्रश्न पडेल, लिहा तो प्रश्न, द्या त्याचं उत्तर. सो दॅट मेजॉरिटी क्वेश्चन्सचे आन्सर्स ऑलरेडी त्यांना तिथं मिळून जातात. And that creates ki you are understanding them, you are trying to understand their psyche,
यू आर ट्राइंग टू अंडरस्टँड देअर सायकोलॉजी आणि मग लोक तुमच्याकडे अट्रॅक्ट होतात. सो ना हे गिमिक्स असतात मार्केटिंगचे, लक्षात ठेवा. ह्याच्या थ्रू लोक रायटिंगनी सुद्धा लोकांना अट्रॅक्ट करू शकतात. So that is a way people try to attract their audiences and customers. So this is a persuasive writing, which is a very important parameter. Okay. So last point ह्याच्यातला एक दोनच स्लाइड आहेत समरीच्या, नाही एकच स्लाइड आहे, ती आपण नेक्स्ट क्लासला करून नेक्स्ट चॅप्टर स्टार्ट करून देऊ. आणि 7 वाजले, मला लेट झाला होता, एक्स्ट्रीमली सॉरी फॉर दॅट. सो आपण नेक्स्ट परवा समरी संपवून टाकू. एकच हे खूप सोपं आहे, ते समरी कशी लिहायची त्याच्याबद्दल आहे. आणि नंतर आपण थर्ड लेसन स्टार्ट करून देऊ आपण. ओके, ठीक आहे एव्हरीबडी. ओके मॅम. Okay, ma'am. Okay, ma'am. Okay then, thank you so much everybody for attending class and see you on Wednesday. Take care. Bye. Thank you, ma'am. थँक्यू मॅम. Thank you, ma'am. Bye. थँक्यू मॅम.